हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी मधील फर्स्ट चॅप्टर जो की आहे द लिव्हिंग वर्ल्ड. ऑलरेडी हा चॅप्टर डिटेलमध्ये मी अपलोड केलेला आहे आणि आता आपण रिव्हिजन करणार आहोत कारण लवकरच तुमचे सेमिस्टर एक्झाम्स येणार आहेत. सो त्यासाठी आपण या नोट्समधून तो पूर्ण चॅप्टर पाहणार आहोत. सो आय विल मेक शुअर की याच्यामधलं काही मिस नाही होणार. जे की तुमच्या चॅप्टरमध्ये आहे ते सगळं याच्यामध्ये आहे. सो लेट अस स्टार्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल बायोलॉजी म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करणार आहोत. तर बायोलॉजी हा जो शब्द आहे तर हा दोन शब्दांनी बनलेला आहे. बायो म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आणि लॉजी याचा एक युज्युअल अर्थ आहे अभ्यास करणं. सो बायोलॉजी स्टँड्स फॉर स्टडिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास करणं म्हणजे काय, तर त्यांचा बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, फंक्शन कसे आहेत, त्यांच्या बॉडीमधले जे काही पार्ट्स आहेत त्यांचे फंक्शन कसे आहेत, इव्हॉल्युशन कसं होत गेलं, आणि ह्युमन बॉडीचं एन्व्हायरमेंट सोबतचं इंटरॅक्शन कसं आहे, हे सगळं कशामध्ये येतं, बायोलॉजीमध्ये येतं. सो त्याच्यामुळेच आपण पूर्ण बॉडी पार्ट्स बद्दल बघतो, आपण प्रत्येक सेल बद्दल बघतो, आणि आफ्टर दॅट आपण इव्हॉल्युशन पण बघतो की आधी कशा पद्धतीने एक ह्युमन्स बनण्याआधीची जर्नी कशी आहे, ह्युमन्स बनल्यानंतर पण काय काय इव्हॉल्युशन होत गेलं, आणि त्यासोबतच ह्युमन्स आणि एन्व्हायरमेंट यांचं जे काही रिलेशन आहे ते सगळं आपण बायोलॉजीमध्ये पाहतो. मग त्याच्यामध्ये सब डिव्हिजन्स आहेत की तुम्हाला झुलॉजी पाहायचंय, बॉटनी आहे, एन्व्हायरमेंट बद्दल एन्व्हायरमेंट स्टडीज आहे, आणि बाकी सगळ्या इतर ब्रांचेस. सो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे बघायचं आहे की लिव्हिंग म्हणजे काय. जेव्हा आपण बायोलॉजी शिकतो तेव्हा आपण फक्त लिव्हिंग किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बद्दल शिकतोय. मग त्याच्यामध्ये लिव्हिंग नक्की कोणाला म्हणायचं आणि नॉन लिव्हिंग नक्की कोणाला म्हणायचं. तर असे ऑर्गॅनिझम्स की जे ग्रोथ दाखवतात. आता ही जी ग्रोथ आहे तर ती इंटरनल असली पाहिजे. तुम्ही जर एखादा छोटासा एक दगड घेतला, त्या दगडावरती माती जमत जाते आणि तो दगड असा मोठा बनतोय. ठीक आहे, एक छोटा दगड आहे त्याच्यावरती माती जमते आणि माती जमल्यामुळे तो दगड मोठा बनतोय. तर ती पण ग्रोथच झाली ना, काहीतरी वाढणं इज ग्रोथ. तर ती ग्रोथ असल्यामुळे मग तुम्ही असं म्हणाल का की तो जो दगड आहे किंवा तो जो स्टोन आहे तर तो लिव्हिंग आहे, नाही म्हणणार. सो जी ग्रोथ आहे तर ती कशी असली पाहिजे, इंट्रिन्सिक असली पाहिजे. मग फक्त ग्रोथ असेल तर ते ऑर्गॅनिझम लिव्हिंग बनतं का, तर नाही. ग्रोथ हा जस्ट वन क्रायटेरिया आहे, अजून बरेचसे काही क्रायटेरियाज आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. सो नॉन लिव्हिंग थिंग तसेही ग्रोथ दाखवत नाहीत. ग्रोथ म्हणजे काय, एक्सटर्नली काहीतरी मॅटर त्याच्यावरती ऍड होत आहे, बट इंट्रिन्सिक ग्रोथ नाही दाखवत. नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन. तर येस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन करतात. नॉन लिव्हिंग करतात का, तर नाही करत. सो रिप्रोडक्शन हा एक मेन क्रायटेरिया आहे की त्याच्या अकॉर्डिंगली आपण सांगू शकतो की एखादं ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे का नाही, नॉन लिव्हिंग आहे. पण अजून असं पण आहे की काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत जे स्टराईल असतात. स्टराईल म्हणजे काय, की जे रिप्रोडक्शन नाही करू शकत. सो मग त्यांना आपण नॉन लिव्हिंग म्हणणार का, तर नाही म्हणू शकत. ते बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतायत ना. सो आपण असं पण नाही म्हणू शकत की फक्त रिप्रोडक्शन दाखवलं म्हणजेच ते लिव्हिंग आहेत. हा पण मुद्दा बरोबर नाहीये. सो काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की जे रिप्रोडक्शन नाही दाखवत तरी पण ते लिव्हिंग मध्ये येतात. काही असे पण आहेत की जे ग्रोथ दाखवतात एक्सटर्नली ऑफकोर्स, पण तरी पण ते नॉन लिव्हिंग मध्ये येतात. सो त्याच्यामुळे ग्रोथ असेल, रिप्रोडक्शन असेल, हे क्रायटेरिया असे आहेत की जे आपण असं सांगू नाही शकत की हा रिप्रोडक्शन आहे म्हणजे हा लिव्हिंग आहेच, असं आपण कंपल्सरी नाही सांगू शकत. नेक्स्ट इज रिस्पॉन्स टू स्टिम्युली. म्हणजेच काय, की एखादी एन्व्हायरमेंटमध्ये काही पण चेंज झाला की लगेच पटकन रिस्पॉन्स देणं. तर येस, हे तुम्ही सांगू शकता की हे फक्त लिव्हिंगच करतात, कारण नॉन लिव्हिंगला तुम्ही काही पण केलं, एक्सटर्नली टच केलं असेल किंवा काही केलं किंवा टेम्परेचर वाढवलं, काही केलं तर त्याच्याने ते स्वतःहून रिस्पॉन्स नाही देत. केमिकल रिॲक्शन दाखवू शकतात पण असा काही स्टिम्युलस रिस्पॉन्स नाही देत की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स देतात. ठीक आहे. त्याच्यामुळे असं म्हणू शकतं की हा एक फॅक्टर आहे जो असेल तर आपण म्हणू शकतो की ती ऑर्गॅनिझम तो ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहेच. पण अगेन ह्याच्यामध्ये असा पण क्वेश्चन येतो की एखादा ब्रेन डेड पर्सन आहे जो रिस्पॉन्स नाही देत स्टिम्युलसला, तर मग त्याला तुम्ही लिव्हिंग बोलणार की नॉन लिव्हिंग बोलणार. सो हा पण एक क्वेश्चन याच्यामध्ये अराईज होऊ शकतो. नेक्स्ट इज मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम याच्यामध्ये क्लिअरली विनर आहे. हा यासाठी की मेटाबॉलिझम होत असेल तर तो पर्सन लिव्हिंग आहेच. एखादा ब्रेन डेड पर्सन पण असेल पण बिकॉज ऑफ मशीन सपोर्ट त्याच्या बॉडीमध्ये जर मेटाबॉलिझम होत असेल, म्हणजे इनिशियल स्टेजेसमध्ये जर तो असेल तर नक्कीच त्याला आपण लिव्हिंग असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो डिपेंड्स अपॉन की त्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होतंय की नाही. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय, याच्यामध्ये दोन हे आहेत, कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम. सो आपण जे काही अन्न खातो, फॉर एक्झाम्पल आपण चपाती खाल्ली, त्या चपातीमध्ये ग्लुकोज आहे. सो आपण खाल्ल्यानंतर ते सगळे ग्लुकोज ब्रेकडाऊन होऊन आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होणं, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, कॅटाबॉलिझम, की ते कट झाले सगळे जे मॉलिक्युल्स आहेत तर त्याने आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब झाले. सो बेसिकली अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होत असतं. एक प्रोसेस आहे की ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. मग नॉट जस्ट अबाउट चपाती, पण बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण ही एक प्रोसेस आहे जे फक्त आणि फक्त आपल्या
म्हणजे लिव्हिंगच्याच इंटरनल बॉडीमध्ये होऊ शकते. नॉन लिव्हिंग ही गोष्ट दाखवूच नाही शकत. मॉलिक्युल्स ब्रेकडाऊन होणं, मॉलिक्युल्स कंबाईन होणं. फॉर एक्झाम्पल अॅनाबॉलिझम मध्ये काय होतं की अमायनो ऍसिड्सचे मॉलिक्युल्स एकत्र येतात आणि प्रोटीनचा मोठा मॅक्रोमॉलिक्यूल बनतो. सो बेसिकली हे कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम तुम्हाला नॉन लिव्हिंग मध्ये पाहायला मिळेल का? ना इंटरनली ना एक्सटर्नली ना कसंच पाहायला नाही मिळणार. सो याच्यामध्ये मेटाबॉलिझम इज द क्लिअरली विनर विदाउट एनी डाऊट की हा हे असेल तर ते ऑर्गॅनिझम लिव्हिंग हे असणारच आहे. ओके. सो नेक्स्ट इज सेल्युलर ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय की त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सेल्स कशा पद्धतीने ऑर्गनाइज्ड आहेत, की मल्टीसेल्युलर आहे की सिंगल सेल्ड वाला आहे की कसं आहे. ठीक आहे. सो सेल्स कसे ऑर्गनाइज आहेत हे पण याच्यामध्ये येतं. सो अशा पद्धतीने अगेन हे असेल तर तो ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे. सो आपण जेव्हा एखादं ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे की नाही ते बघण्यासाठी पहिलं बघतो मेटाबॉलिझम आणि बाकी या सगळ्या क्रायटेरिया ज्या आहेत त्या बघतो आणि मग डिसाईड करतो की ते ऑर्गॅनिझम कसं आहे, लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे. ठीक आहे. डन. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डायव्हर्सिटी ऑफ लाईफ. सो बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? बायो म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. डायव्हर्सिटी म्हणजे काय? व्हरायटी. ठीक आहे. सो व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ त्याला आपण काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी. सो वाय वी से व्हरायटी? कारण प्रत्येक ऑर्गॅनिझम जर तुम्ही पाहायचं म्हटलं तर लायनचं स्ट्रक्चर वेगळं आहे, ह्युमन्सचं वेगळं आहे, कॅटरपिलर घ्या किंवा इतर मॉस्किटो वगैरे घ्या, सगळ्यांचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेगळं आहे. प्लांट्स घ्या, फंगस घ्या, अजून कुठले पण इतर ऑर्गॅनिझम्स घ्या. सो प्रत्येकाचं एक स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रत्येकाचं फंक्शन करण्याची पद्धत वेगळी आहे, सगळंच वेगवेगळं आहे. सो वी आर हॅव्हिंग ह्यूज डायव्हर्सिटी आणि ही लिव्हिंग मध्ये असल्यामुळे बायोडायव्हर्सिटी. क्लासिफिकेशन इज नेसेसरी टू अंडरस्टँड, आयडेंटिफाय अँड स्टडी देम. सो इतकी असंख्य डायव्हर्सिटी आहे की आपण असं नाही म्हणजे असं प्रत्येकाला घेऊन नाही बघू शकत ना की हा लायन आहे त्याच्या या प्रॉपर्टीज, हा टायगर आहे याचे कॅरेक्टरिस्टिक्स, ही ह्युमन आहे याचे कॅरेक्टरिस्टिक्स, परत त्या टायगर मध्ये पण स्पीशीज वेगळी असणार, परत त्याच्यानंतर अजून कुठला तरी ऑर्गॅनिझम आहे, एखादं प्लांट आहे त्याच्यामध्ये रेड कलरचे फ्लावर्सची वेगळी स्पीशीज आहे, व्हाईट कलरची वेगळी स्पीशीज आहे. सो प्रत्येक ऑर्गॅनिझम बद्दल आपण नाही स्टडी करू शकत. मग आपण काय करतोय, यांचं जर क्लासिफिकेशन आपण केलं की फॉर एक्झाम्पल हा ग्रुप जो आहे याच्यामधले सगळे एलिमेंट्स जे आहेत तर हे सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात आणि ते कॅरेक्टरिस्टिक्स मोस्टली सगळे लोक म्हणजे सगळे त्या ग्रुपमधले अॅनिमल्स फॉलो करतात. सो याचा अर्थ आपण त्या सगळ्यांना एकत्रित अभ्यास करू शकतो. फॉर एक्झाम्पल ह्युमन्स, मंकी किंवा लायन, टायगर या सगळ्या लोकांचा सेपरेट किंवा इंडिव्हिज्युअली अभ्यास करण्यापेक्षा आपण त्यांना मॅमल्स नावाच्या एका क्लासमध्ये इन्क्लूड करतो आणि इन शॉर्ट आपण मॅमल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवतो की यांच्याकडे मॅमरी ग्लँड्स आहेत, यांच्याकडे बॉडी हेअर्स आहेत आणि हे सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे जे पण मॅमल्सला बिलॉंग करतात. सो याच्यामुळे काय झालंय की क्लासिफिकेशनमुळे आपण इतक्या ह्यूज डायव्हर्सिटीचा काही क्लासेसमध्ये किंवा काही किंगडम्समध्ये आपण त्यांना क्लासिफाय करून त्यांचा अभ्यास करू शकतो, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेऊ शकतो. डन. सो त्याच्यामुळे क्लासिफिकेशन गरजेचं आहे. नेक्स्ट इज टॅक्सोनॉमी. टॅक्सोनॉमी मध्ये काय येतं? सायन्स ऑफ क्लासिफिकेशन, आयडेंटिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर. सो हे 3 वर्ड्स लक्षात ठेवायचं आहे. क्लासिफिकेशन, आयडेंटिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर. निक लक्षात ठेवा, CIN, INC जे पण तुम्हाला सुटेबल वाटेल कुठलंही असे एक ॲब्रिव्हिएशन घेऊन तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सो टॅक्सॉनॉमी मध्ये आपण एकतर पहिली गोष्ट हे सगळीची डायव्हर्सिटी आहे, बायोडायव्हर्सिटी बेसिकली त्याला क्लासिफाय करणार आहोत. मग आपण आयडेंटिफाय करणार की हा पर्टिक्युलर ॲनिमल बिलॉंग का करतो त्याला किंवा त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मग त्याला आपण नाव देतो ऍज पर द क्लासिफिकेशन आणि आयडेंटिफिकेशन. आपण ह्युमन्सला होमोसॅपियन्स म्हणतो. सो होमोसॅपियन्स हे काय आहे? ह्युमन्सचं नॉमेनक्लेचर केलं गेलेलं आहे. नॉमेनक्लेचर लिहिण्याची पण एक पद्धत आहे, काही सर्टन रूल्स आहेत ते फॉलो करूनच आपण होमोसॅपियन्स लिहितो. फॉर एक्झाम्पल आपण जर असं लिहिलं तर हे साफ चुकीचं आहे. होमोसॅपियन्स याच्यामधला हा एच कॅपिटल, सॅपियन्स मधला हा एस स्मॉल अशा पद्धतीने ते लिहिलं गेलं पाहिजे. याचं कारण असं आहे की ऑलरेडी खूप डायव्हर्सिटी आहे आणि आपण त्या स्पेसिफिक क्रिएचर बद्दलच बोलतो आहोत किंवा त्या स्पेसिफिक ग्रुप बद्दलच बोलतो आहोत. यासाठी अशा पद्धतीने आपण काही रूल्स डिसाईड केलेले आहेत. हे कुठल्या भाषेमध्ये लिहायचं, काय कॅपिटल लिहायचं, काय स्मॉल लिहायचं, यातलं होमो काय आहे, सॅपियन्स काय आहे, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये पुढे बघणार आहोत. ठीक आहे. आता जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतोय तेव्हा आपल्याकडे काही लेवल्स आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात जे लोवेस्ट लेवल आहे क्लासिफिकेशनचं किंवा जे बेसिक युनिट आहे क्लासिफिकेशनचं त्याला आपण म्हणतो स्पीशीज. आता सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स असणारे किंवा इन शॉर्ट सिमिलर स्पीशीज असणारे जेव्हा एकत्र येतात अॅनिमल्स तेव्हा त्यांच्या ग्रुपला आपण जिनस बोलतो. सिमिलर जिनस असणारे जेव्हा एकत्र येतात, आय मीन सिमिलर जिनस नाही म्हणू शकत आपण, जिनस मध्ये काही सिमिलॅरिटी असणारे ग्रुप्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची एक फॅमिली बनते. मग त्याच्यानंतर सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स मधले फॅमिली आय मीन सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स असणारे जे फॅमिलीज आहेत ते एकत्र येऊन त्यापासून ऑर्डर बोलते, त्याच्यापासून
क्लास बनतं, मग फायलम बनतं, मग किंगडम बनतं. सो किंगडम इज लाईक टॉप लेवल आणि एक ब्रॉडर क्लासिफिकेशन आहे. आपल्याकडे किती किंगडम्स आहेत ॲज पर विटाकर? वी हॅव 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. ठीक आहे, आणि मोस्टली आपण स्टँडर्ड मेथड विटाकरचेच फॉलो करतो. सो 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आहे. याच्यामध्ये अजून 10 फायलम आहेत, त्याच्यामध्ये अजून बरेचसे क्लास आहेत, त्याच्यामध्ये अजून बरेचसे ऑर्डर्स आहेत. सो जितकं आपण खाली खाली जाऊ किंवा जितका आपण किंगडम टू स्पीशीजकडे जाऊ तेवढंच हे जे आहे तर ते अजून जास्त नॅरो होत जाते किंवा अजून जास्त याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन डिटेलमध्ये बघायला मिळते. सो आपण याच्यामधून खाली जाताना अजून डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ते बघतो. ठीक आहे, ओके नेक्स्ट. सो या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मिळणार आहे टेलिग्रामवरती. सो मेक शुअर की तुम्ही टेलिग्रामचं चॅनल हे जॉईन केलं असेल आणि प्लीज न्यू चॅनल जॉईन करा. ओके, नेक्स्ट इज स्पीशीज. आता आपण प्रत्येक युनिट बद्दल इन्फॉर्मेशन बघूया. स्पीशीज जे की बेसिक युनिट आहे. स्पीशीज म्हणजे काय? एक तर बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन आहे. असे ऑर्गॅनिझम्स की जे सिमिलर बघायला मिळतात हे तर ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सिमिलर दिसणं हा काय क्रायटेरिया नसला पाहिजे, कारण असे बरेचसे ऑर्गॅनिझम्स आहेत जे आपल्याला असं वाटतं की सिमिलर आहेत बट ते सेम स्पीशीज मध्ये नसतात. ठीक आहे, तर मेन क्रायटेरिया हा आहे की ते रिप्रोडक्शन करू शकत असले पाहिजेत अमंग देमसेल्व्स. म्हणजे अॅनिमल्स मध्ये किती पण सिमिलॅरिटी असली, किती पण सेम कॅरेक्टरिस्टिक्स असले तरी पण ते जर एकमेकांसोबत रिप्रोडक्शन करू शकत नसतील तर मग त्यांना आपण स्पीशीज नाही म्हणणार. ठीक आहे, चलो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आणि रिप्रोडक्शन झालं ते ठीक आहे, पण रिप्रोडक्शन नंतरचं जे काही ऑफस्प्रिंग असेल तर ते फर्टाईल असलं पाहिजे. म्हणजेच जे ऑफस्प्रिंग आहे तर ते त्याच स्पीशीजचं असलं पाहिजे किंवा ते ऑफस्प्रिंग पण फर्टाईल असलं पाहिजे, ते पण पुढे रिप्रोडक्शन करू शकत असलं पाहिजे. आता ऍक्च्युली काय झालंय, हायब्रिडायझेशनमुळे ना आपण दोन असे अॅनिमल्स की मे बी ते सेम स्पीशीजला नाही बिलॉंग करू शकत, त्यांच्यामध्ये पण बिकॉज ऑफ जेनेटिकल इंजिनिअरिंग असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल त्यांच्यामध्ये पण रिप्रोडक्शन आर्टिफिशियली करण्याची प्रोसेस केली जाऊ शकते. बट त्यांच्यापासून जे काही ऑफस्प्रिंग बनेल तर ते नेहमीच फर्टाईल असेल असं नाहीये, ते इनफर्टाईल किंवा स्टराईल पण असू शकतं. सो असं तेव्हा आपण नाही म्हणू शकत की ते दोन ऑर्गॅनिझम्स किंवा ते दोन ए आणि बी अॅनिमल्स जे आहेत ते सेम स्पीशीजला बिलॉंग करतात असं आपण नाही म्हणू शकत. सो आपण हे कधी म्हणू शकतो, जेव्हा ते नॅचरली रिप्रोडक्शन करू शकतील आणि त्यांचा ऑफस्प्रिंग फर्टाईल असेल तेव्हाच आपण बोलणार की ते दोन्ही पण ए आणि बी ऑर्गॅनिझम्स सेम स्पीशीजला बिलॉंग करतात. सेम स्पीशीजला बिलॉंग करतात. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता नॉमेनक्लेचर. आता आपण फक्त स्पीशीज बद्दल बघितलंय, पुढे आपण सगळे जे बाकीचे ग्रुप्स आहेत त्यांच्याबद्दल, त्यांच्या क्लासिफिकेशन बद्दल पण बघूया. नॉमेनक्लेचर मध्ये काय आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं होमोसेपियन्स बद्दल की जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांचं एक काहीतरी ग्रुपला नाव दिले आपण की हा होमोसेपियन आहे किंवा हा असं काहीतरी आहे. अजून एखादं फॉर एक्झाम्पल आपला मँगो असेल तर तो मँजिफेरा इंडिका आहे. सो बेसिकली या सगळ्यांना आपण काहीतरी सायंटिफिक नावं दिलेली आहे टू अवॉइड कन्फ्युजन. सो आता हे जेव्हा आपण नॉमेनक्लेचर बघतोय हे कोणी दिलं, हे आहे बायनॉमियल, म्हणजे आपण दोन नावं घेतोय. आता इथे पण आपण बघितलं ना की मी ते दोन शब्द लिहिले होते. आता यातला पहिला शब्द काय आणि दुसरा शब्द काय, बरं दोनच शब्द काय लिहायचे हे आता आपण पुढे बघूया. सो ही जी पद्धत आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचरची ती दिली आहे लिनियसने 1753 मध्ये. आता याच्यामधली ही जी दोन नावं आहेत त्यातलं जे पहिलं नाव असतं ते नेहमी जीनस असणार आहे आणि जे दुसरं नाव असतं ते नेहमी स्पीशीज असणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे काहीतरी ऑर्गॅनिझम आहे तर हे इंडिका स्पीशीजला बिलॉंग करतं आणि इंडिका अशी काहीतरी 2-3 स्पीशीज आहेत की जे सेम मँजिफेरा या जेनसला बिलॉंग करतं. सो इंडिका सारखेच कॅरेक्टरिस्टिक्स असणारे अजून कोणीतरी असतील ना, काहीतरी सिमिलॅरिटीज असणारे अजून कोणीतरी असतील. सो ते सगळे एकत्र येऊन मँजिफेरा या जीनसच्या अंडर किंवा मँजिफेरा एक एम्ब्रेला आहे की ज्याच्या अंडर हे सगळे सिमिलॅरिटी वाले स्पीशीज एकत्र येतात. राईट, नो कन्फ्युजन. ओके, आता याच्यामध्ये मी तुम्हाला असं की लिहून दाखवलं की कुठला पण आपण अक्षर कॅपिटल स्मॉल घेतलं तर चालतं का, तर नाही चालत. जेव्हा पण आपण फर्स्ट वर्ड किंवा जीनसचं नाव लिहितोय तेव्हा ते नेहमीच कॅपिटलाइज असलं पाहिजे. त्याचं पहिलं अक्षरच फक्त, फुल कॅपिटलाइज नाही पाहिजे. फक्त पहिलं शब्द जो आहे एम जो आहे तर तो कॅपिटल असला पाहिजे आणि जो दुसरा शब्द असणार आहे तर तो असणार आहे स्पीशीज एफिथेट किंवा स्पीशीज, ज्याचं पहिलं अक्षर जे आहे तर ते नेहमी स्मॉलच असलं पाहिजे. सो इन धिस वे आपण यांचं नाव जे आहे तर ते लिहितो. कधी कधी असं पण होतं की फॉर एक्झाम्पल जर हे नाव या सायंटिस्टने दिलं असेल तर याच्या पुढे आपण त्या सायंटिस्टचं अशा पद्धतीने नाव पण लिहू शकतो की लिनसने हे नाव दिलेलं आहे आणि त्याच्या नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल. ठीक आहे, कधी कधी हे अशा पद्धतीने पण लिहिलं जाऊ शकतं. बट जी स्टँडर्ड मेथड आहे किंवा जी जनरल मेथड आहे तर ती आहे जीनस आणि स्पीशीज या दोघांचं नाव लिहिण्याची. सेम फॉर होमोसॅपियन्स. हे तुम्हाला असं एक्झाम मध्ये येऊ शकतं, एमसीक्यूज मधून आयडेंटिफाय करा की कोणतं नाव ऍज पर द नॉमेनक्लेचरचे रूल्स बरोबर लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता रूल्स असा आहे की हे सगळी नावं जी आहेत तर ती इटॅलिसाइज्ड म्हणजे असं अडवडवं लिहितो ना आपण की असं
आता हे मी कसं लिहून दाखवू इटॅलिसाइड्स. ओके, सो अशा पद्धतीने असं आडवा आपण लिहून जातो. इटॅलिक त्याला इफेक्ट देतो आपण. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कर्सिव्ह कसं आपण लिहितो क्रॉस 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 तशा पद्धतीने. आणि त्यासोबतच जर आपण टाईप करत असू तर नेहमी इंडिकामध्ये असलं पाहिजे. आता इथे बघा हे थोडंसं ह्याच्यामध्ये आहेच इटॅलिक्स मध्ये, पण जर आपण हाताने लिहित असू तर जसं मी लिहायचे ट्राय केले इतकं चांगल्या पद्धतीने लिहिता येत नाहीये. सो हाताने लिहिताना आपण जसं आहे नाव तसंच लिहितो आणि त्याला फक्त खाली काय करतो अशा पद्धतीने अंडरलाईन करतो. ठीक आहे. सो हाताने लिहिलं तर अंडरलाईन करणं मस्ट आहे आणि टाईप करत असाल तर अशा पद्धतीने इटॅलिक्स मध्ये थोडंसं क्रॉस 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 लिहिणं आय मीन कन्वर्ट करणं फॉर्मॅट करणं गरजेचं आहे. आता हे नेम्स नेहमी लॅटिन किंवा ग्रीक मध्ये असतात. मग तुम्ही म्हणाल का बरं लॅटिन आणि ग्रीकच का, मराठी इंग्लिश हिंदी वगैरे असलं का नाही वापरलं आपण, किंवा बेसिक इंग्लिश पण का नाही वापरलं आपण? याचं कारण असं आहे की इटॅलिक्स जी लँग्वेज आहे ती सध्या आपण असं म्हणूया की एक्सटिंक्ट होत चालली आहे किंवा इतकी वापरली नाही जात आणि ती भाषा टिकून राहावी यासाठी ती नावं इटॅलिक्स मध्ये किंवा ग्रीक मध्ये आहेत की जेणेकरून याच्यामुळे का होईना ते शब्द राहावेत. जसे की फॉर एक्झाम्पल संस्कृत पण आपण रोजच्या वापरामध्ये नाही वापरत, तरी पण काही असे श्लोक आहेत की जे आपण जाणून बुजून म्हणतो. त्याच्यामुळे काय होईना संस्कृत आपल्या बोलण्यात आहे, आपल्या चालण्यात आहे, आपण त्याचा वापर करतो. तर त्याच पद्धतीने हे पण आहे. बाकी याच्या मागे कुठलंही रॉकेट सायन्स नाहीये. ठीक आहे. चलो, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टॅक्सोनॉमिक एड्स म्हणजे काय. So taxonomic aids are tools, techniques and resources that help scientists identify, classify and study organisms systematically. So taxonomic aids म्हणजे काय, असं काहीतरी आहे की ज्याच्यामध्ये टेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये रिसोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये टूल्स आहेत की ज्याच्या अकॉर्डिंगली आपण एवढे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना क्लासिफाय करतोय, त्यांना आपण आयडेंटिफाय करतोय, त्यांचं आपण नॉमेनक्लेचर करतोय. सो बेसिकली हे सगळं कशाच्या अंडर येत असेल तर दॅट इज टॅक्सोनॉमीच्या अंडर येतं. सिस्टमॅटिकली करायचं आहे. एक आता सिस्टमॅटिकली म्हणजे कसं, तर त्याच्या काही स्टेप्स आहेत किंवा काही मेथड्स आहेत त्यात आपण बघणार आहोत. सो दे प्रोव्हाइड रेफरन्स मटेरियल फॉर कम्पेअरिंग अँड अंडरस्टँडिंग द डायव्हर्सिटी ऑफ लाईफ. आणि अर्थातच क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, आयडेंटिफिकेशन हे सगळं आपण का करतोय, तर हे सगळी डायव्हर्सिटी समजून घेण्यासाठी, याच्याबद्दल स्टडी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. सो ते सगळं कशामध्ये येतंय, टॅक्सोनॉमीमध्ये येतंय. सो पहिला आहे हर्बॅरिया. आता हर्बॅरिया म्हणजे काय, तर एक कलेक्शन ऑफ ड्राईड अँड प्रेस्ड प्लांट स्पेसिमन्स माउंटेड ऑन शीट्स. सो बेसिकली तुम्ही कधी प्रेझेंटेशन वगैरे देता ना, आता मोस्टली प्रेझेंटेशन पीपीटीज मधून वगैरे होत असेल, बट एक काही काळ होता, काही काळ म्हणजे जास्त लांबचा नाहीये, अजूनही काही ठिकाणी ऑफलाईन प्रेझेंटेशन होतात. बट कोरोनाच्या आधी जर आपण पाहायचं म्हटलं तर सगळे मोस्टली ऑफलाईनच व्हायचे. मग तेव्हा ना असा माउंट बोर्ड वगैरे असायचा, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी लिहिल्या जायच्या आणि मग तो कार्डबोर्ड बेसिकली खूप मोठ्या आकाराचा असेल तर त्याला आपण माउंट बोर्ड वगैरे म्हणतो. साधारणतः एक दोन आय मीन सॉरी एक एक फुटाचा किंवा एक दीड फुटाचा काहीतरी असतो, तर मला मेजरमेंट लक्षात नाहीये, पण आय गेस एक दीड फुटाच्या आसपास काहीतरी असायचा तो माउंट बोर्ड किंवा सगळ्यात मोठा कार्डबोर्ड वगैरे. आणि त्याच्यावरती मग असं प्रेझेंटेशन वगैरे दिलं जायचं. सो असे जे शीट्स असतात, अशा म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या नाही, डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ दॅट अॅनिमल, बट अशा ज्या काही शीट्स असतात एका स्टँडर्ड साईजच्या, त्याच्यावरती काय केलं जातं की जे पण प्लांटचे स्पेसिमन्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये, हा तुम्ही हे कधी केलंय का, ते बघा पिंपळाचं पान वगैरे असं पुस्तकात ठेवायची पद्धत आहे. त्याच्या मागची आता काही लॉजिक आहे ते नाही माहिती मला, पण ते आपण वहीच्या आतमध्ये, पुस्तकाच्या आतमध्ये असं ते पिंपळाचं पान वगैरे ठेवतो किंवा कुठलंही एखादं पान वगैरे आपण ठेवतो. आता तुम्ही ठेवता की नाही माहित नाही, बट आधी असं ठेवलं जायचं. सो बेसिकली ते काय आहे ते आपण सांभाळून ठेवतोय, ते आपण जपून ठेवतोय. सिमिलरली तेच इथे करायचंय की कुठलं पण एखादं जे प्लांट असेल की जे असं वाटतंय की नवीन आहे, जे लोकांना माहिती नाहीये, ते आपल्याला प्रिझर्व्ह करून ठेवायचं आहे, तर त्याला आधी ड्राय केलं जायचं त्या प्लांटला, म्हणजे अख्खा झाड नाही, त्याचा पार्ट, त्याचं लीफ स्टेम असेल असं एक फांदी बेसिकली ती घ्यायची, एक ब्रांच घ्यायची, तिला ड्राय करायचं, तिला प्रेस करायचं. प्रेस आणि ड्राय का करतोय आपण, ह्युमिडिटी निघून जाण्यासाठी, सो दॅट त्याच्याकडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अट्रॅक्ट होऊन ते खराब नाही होणार. ठीक आहे. सो ते ड्राय करायचं, प्रेस करायचं आणि मग ते ह्याच्यावरती अशा पद्धतीने त्या बोर्डवरती चिटकवून ठेवायचं. आणि त्यासोबतच त्याची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती सुद्धा लिहायची की हे प्लांटचं सायंटिफिक नेम काय आहे, हे कुठे मिळालं, त्याचं लोकेशन काय आहे, त्याचं लोकल नेम काय आहे, ते कुठल्या सायंटिस्टला किंवा जी कुठली व्यक्ती असेल तिचं नाव लिहायचं असेल तर ते, हे कुठल्या तारखेला मिळालं ती डेट, हे सगळं त्याच्यामध्ये जे आहे तर ते लिहून ठेवलं जातं. ठीक आहे. सो आता याच्यामुळे काय होतं की आता एवढी सगळी इन्फॉर्मेशन आपण लिहितोय की त्याचं सायंटिफिक नाव काय आहे किंवा त्याचं सायंटिफिक नाव काय आहे किंवा लोकल नेम काय आहे आणि इतर सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे एक रेकॉर्ड आपल्याला मिळतंय त्या प्लांट्स बद्दल. आता मला एक सांगा, हर्बॅरिया हे अॅनिमलचं होऊ शकतं का, आपण अॅनिमलला असं चिटकवू वगैरे शकतो का, तर नाही चिटकवू शकत, राईट. सो त्याच्यामुळे ते हर्बॅरिया हे हर्ब्स स्पेसिफिकली फॉर प्लांट्स. ठीक आहे. सो युजफुल फॉर आयडेंटिफिकेशन अँड कंपॅरिझन ऑफ प्लांट स्पीशीज. सो हे स्पेसिफिकली प्लांट्सच्या स्पीशीज साठी आहे.
तुम्ही सर्च पण करा, आपल्या पुस्तकामध्ये पण आहे ती इमेज. मी आता इथे ऍड नाही केली आहे कारण अर्थात हे नोट्स आहेत. तुम्ही बुकमध्ये ती इमेज पण बघू शकता हर्बॅरियाची. आणि फेमस हर्बॅरिया कुठे कुठे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. नीट देणार असाल, सीईटी देणार असाल, इव्हन बोर्ड्समध्ये मोस्टली नाही विचारलं जात, बट नीट आणि सीईटी मध्ये विचारलं जातं. सो क्यू हर्बॅरिया आहे लंडनमध्ये, सेंट्रल नॅशनल हर्बॅरियम आहे कोलकात्यामध्ये. सो हे सगळे 2 नावं एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची आहेत. हे आपण का करतोय? टू प्रिझर्व्ह देम. ते स्पेसिमन्स बद्दल आपल्याकडे इन्फो असली पाहिजे, आपल्याकडे रेकॉर्ड असलं पाहिजे, यासाठी करतोय. नेक्स्ट इज बोटॅनिकल गार्डन्स. सो बोटॅनिकल गार्डन्स, अ गार्डन और पार्क वेअर अ वाईड व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ग्रोन फॉर स्टडी. म्हणजे हे ऑलरेडी इन सिटू आहे का? नाही, हे एक सिटू आहे. एक सिटू म्हणजे काय? आपण तयार करतोय, आर्टिफिशियली आपण एन्व्हायरमेंट बनवतोय, नॅचरली नाहीये हे. ठीक आहे. सो नॅचरली फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट नॅचरली आहे, ते आपण बनवत नाहीये. पण बॉटॅनिकल गार्डन्स आपण आर्टिफिशियली ते क्रिएट करतोय. सो दॅट्स वाय हे एक सिटू आहेत. हे आपण का करतोय? तर असे काही प्लांट्स की ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, जे एक्सटिंक्ट होत चाललेले आहेत किंवा त्यांचा यूज मेडिसिनल यूज वगैरे आहे, यासाठी आपण बोटॅनिकल गार्डन्स क्रिएट करतो. सो स्टडीसाठी, कन्झर्वेशनसाठी आणि रिसर्च पर्पजसाठी हे केलं जातं. पर्पज हे आहे की हेल्प्स इन ऑब्झर्विंग मॉर्फोलॉजी. याच्या हे जर आपल्याकडे असेल, म्हणजे बोटॅनिकल गार्डन्स ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो किंवा त्याचा आपण यूज काय करू शकतो, की त्या सगळ्या प्लांटच्या मॉर्फोलॉजीचा अभ्यास करणं, त्यांचे ग्रोईंग पॅटर्न्स आपण स्टडी करू शकतो की ते कसे ग्रो होतात, काय होतात, ते अडॅप्ट होतात की नाही पर्टिक्युलर कंडिशन मध्ये, हे पण आपल्याला कळू शकतं. जे रेअर प्लांट्स आहेत जे कुठे कुठे एक्सटिंक्ट होत आहेत, किंवा आता असं आहे की आपल्याकडे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये आपण केशर नाही उगवू शकत ना, मुंबईमध्ये वगैरे, पण तुम्हाला जर ते सॅफ्रॉन उगवायचं असेल तर यू हॅव टू ते काश्मीरचं एन्व्हायरमेंट मधून आणलं पाहिजे, किंवा जिथे ते मिळतात तिथून आणून मग इथे आपण तसं एन्व्हायरमेंट करून ते ग्रो करू शकतो. किंवा फॉर एक्झाम्पल प्लांट्सच घ्यावं लागेल ऑफकोर्स गार्डन असल्यामुळे, पण एक द्यायचं म्हणून देते एक्झाम्पल, की आपण कसे पेंग्विन्स आपल्याकडचे नाहीयेत किंवा महाराष्ट्रामधले नाहीयेत, पेंग्विन्स थंड थंड प्रदेशामध्ये राहतात. सो ते तिकडून इकडे जर आणायचं असेल आणि त्यांना जर या एन्व्हायरमेंटमध्ये ठेवायचं असेल तर वी हॅव टू क्रिएट द एन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये ते राहू शकतात, लाईफ त्यांची राहू शकते, असं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं पाहिजे. सो त्याचप्रमाणे आपण अॅनिमलसाठी जसं करतो तसंच आपण प्लांटसाठी पण एन्व्हायरमेंट क्रिएट करतोय, की जे प्लांट्स आपल्यासाठी रेअर आहेत त्यांना आपण त्या त्या एन्व्हायरमेंट प्रमाणे बनवून तिथे लावू शकतो. ठीक आहे, त्यांना ग्रो करू शकतो. सो एनडेंजर्ड स्पीशीज साठी आणि रेअर स्पीशीज साठी हे करता येतं. लालबाग बोटॅनिकल गार्डन बेंगलोर किंवा इंडियन बोटॅनिकल गार्डन हावडा हे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट इज म्युझियम. आता म्युझियम अर्थात हे अॅनिमल्स आणि प्लांट्स दोघांसाठी पण असू शकतं. तुम्ही कुठल्या म्युझियमला व्हिजिट केलं असेल तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो याच्यामध्ये आपण काय करतो, अगेन इथे कुठेही लिव्हिंग नाहीये, म्युझियम असेल, हर्बॅरिया असेल, याच्यामध्ये आपण प्लांट्स, हर्बॅरियामध्ये तर फक्त प्लांट्स आहेत, पण म्युझियम असेल याच्यामध्ये आपण लिव्हिंग नाही ठेवत आहोत, इथे आपण नॉन लिव्हिंग गोष्टी ठेवतोय. नॉन लिव्हिंग म्हणजे त्यांचं डेड हे आपण प्रिझर्व्ह करतोय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बोटॅनिकल गार्डन मध्ये ते प्लांट लिव्हिंग आपण ग्रो करतोय, तसं म्युझियम्स मध्ये आणि हर्बॅरियामध्ये ते जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते नॉन लिव्हिंग फॉर्मॅटमध्ये प्रिझर्व्ह केले जात आहेत. ठीक आहे. सो म्युझियम मध्ये काय आहे, अ कलेक्शन ऑफ प्रिझर्व्ड स्पेसिमन्स. स्पेसिमन्स म्हणजे सॅम्पल्स म्हणू शकतो आपण, ऑफ अॅनिमल्स आणि प्लांट्स विच आर युज्ड फॉर स्टडी आणि डिस्प्ले. आता याच्यामध्ये अर्थात प्लांट्स तर आपण ते जे आहे तर ते ड्राय करून प्रिझर्व्ह वगैरे करू शकतो, बट व्हॉट अबाउट अॅनिमल्स. मग अॅनिमल्सला काय केलं जातं, तर अॅनिमल्सला आपण अशाच पद्धतीने मोठ्या कंटेनर्समध्ये किंवा ग्लास बॉटल्समध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये ना बायोलॅबमध्ये अशा पद्धतीने स्मॉल काचेचे असे हे असतील आणि त्याच्यामध्ये जार्स असतील आणि त्याच्यामध्ये काही छोटे छोटे अॅनिमल्स, फ्रॉग असेल, कॉकरोच असेल, असे प्रिझर्व्ह करून ठेवले असतील फॉर्मल्डिहाइडच्या सोल्युशन मध्ये. ठीक आहे. सो त्याच पद्धतीने इथे पण अशा पद्धतीने प्रिझर्व्ह करून ठेवले जातात. किंवा हे मोठे मोठे जर खूप वाईल्ड अॅनिमल्स असतील तर त्यांची स्किन वगैरे प्रिझर्व्ह करून ठेवली जाते. ओके. सो हे आपण स्टडी आणि रिसर्च पर्पजसाठी वापरतो. इट प्रोव्हाइड्स रेफरन्स फॉर टॅक्सोनॉमी आणि कंपॅरेटिव्ह स्टडीज. फॉर एक्झाम्पल नॅचरल हिस्ट्री म्युझियम जे की लंडनमध्ये आहे, झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही टेक्स्टबुक मधले पण एक्झाम्पल्स इथे ऍड करू शकता. नेक्स्ट आहे झूज किंवा झुलॉजिकल पार्क्स. अगेन म्युझियम्स पण आपण बनवतोय, सो हे पण एक सिटू आहे. हे पण बोटॅनिकल गार्डन्स पण एक सिटू आहे. झूज पण एक सिटू आहे कारण आपण ते एन्व्हायरमेंट क्रिएट करतोय. ठीक आहे. ऍक्च्युली बोटॅनिकल गार्डन इज लाईक की कधी कधी असं होतं की एखादा असा पर्टिक्युलर एरिया आहे की ज्या ठिकाणी आपोआपच ते प्लांट्स एकत्र उगवले जातात आणि तिथेच आपण आपलं म्हणजे त्यालाच आपण कन्झर्व्ड एरिया म्हणून डिक्लेअर करतो. आपण नव्याने एरिया बनवत नाही, तर ते ज्या ठिकाणी उगवले त्यालाच आपण कन्झर्व्ड एरिया असं डिक्लेअर करतो. सो बेसिकली काही केसेसमध्ये हे इन सिटू पण असू शकतं. सो झुलॉजिकल पार्क्स आर लाईक आपण अॅनिमल्सला घेऊन आणतोय, त्याला कॅप्चर करून ठेवतोय एका पर्टिक्युलर प्लेसमध्ये फॉर द रिसर्च पर्पज, फॉर द एज्युकेशन पर्पज, कन्झर्वेशनसाठी वगैरे असेल. सो अगेन हे EX2 मध्ये येणार आहे.
ह्याच्यामध्ये आपण ॲनिमल्सचं बिहेवियर, फिजिओलॉजी, ब्रीडिंग पॅटर्न आणि इन शॉर्ट बाकी सगळं जे पण स्टडी आहे तर ते करू शकतो. सो याच्यामध्ये आपण हे पण करू शकतो की असे काही स्पीशीजचे की आता एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह नाही करू शकत आहेत किंवा त्यांना स्वतःला अडॅप्ट नाही करता येते, त्या स्पीशीजला त्यांना जसं आपल्याला पॉसिबल असेल त्या पद्धतीने कन्झर्व करून ठेवणं, हे पण सगळं याच्यामध्ये येऊ शकतं. दिल्ली झू, मुंबई झू आणि इतर जे काही टेक्स्टबुक मधले एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही इथे घेऊ शकता. नेक्स्ट आहे की. कीज म्हणजे काय? अ टूल फॉर आयडेंटिफाइंग एनिमल्स बेस्ड ऑन द सिरीज ऑफ पेअर स्टेटमेंट्स ऑर चॉईसेस. फॉर एक्झाम्पल आपल्याला स्पीशीजला आयडेंटिफाय करायचं आहे, तर त्यासाठी आपण काही गोष्टींचं काही क्रायटेरिया असेल, काहीतरी रूल्स आहेत ते फॉलो करतोय. दॅट इज व्हॉट की. एक टूल आहे, एक आयडेंटिफाय करण्याचं टूल आहे. फॉर एक्झाम्पल लीफचं शेप कसं आहे, फ्लावरचं टाईप कसं आहे, फ्रूटचं टाईप कसं आहे, हेच ॲनिमल मध्ये असणार तर त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे. सो हे सगळं कीज मध्ये येतं. स्पीशीज आयडेंटिफिकेशनची प्रोसेस, त्यासाठी आपण कीज यूज करू शकतो. ठीक आहे. सो इच स्टेप गिव्स 2 ऑप्शन्स लिडिंग टू द नेक्स्ट स्टेप. म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल काय घेऊया आपण, फ्रूट टाईप घेऊया. ठीक आहे. एखाद्या प्लांटला आपल्याला क्लासिफाय करायचे फ्रूट टाईप. मग त्याच्यामध्ये सीड किती आहे? सिंगल सीड आहे, मल्टी सीड आहे की सीडलेस आहे, असे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. मग सिंगल सीड असेल तर त्याच्यामध्ये पुढे काहीतरी ऑप्शन्स, किंवा मल्टी सीड वालं असेल तर त्याच्यामध्ये पुढे काहीतरी ऑप्शन्स, सीडलेस असेल तर त्याच्यामध्ये पुढे ऑप्शन्स. असं कीजचा यूज करून करून आपण त्या प्लांटला किंवा त्या स्पीशीजला, त्या ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करतो. कॉन्सेप्ट ऑफ स्पीशीज आणि टेक्झॉन. स्पीशीज म्हणजे काय? आपण काय बघितलं की असे ऑर्गॅनिझम्स की जे रिप्रोडक्शन करू शकतात नॅचरली आणि त्यांचं जे ऑफस्प्रिंग असणार तर ते फर्टाईल असलं पाहिजे. त्या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्सला आपण स्पीशीज म्हणतो. जीनस काय आहे, किंगडम काय आहे, फायलम काय आहे, हे सगळं आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. आता फक्त आपण बेसिक इंट्रो बघतोय. टेक्सॉन म्हणजे काय? ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स ॲट एनी रँक. म्हणजे स्पीशीज इज ऑल्सो टेक्सॉन, जीनस इज ऑल्सो टेक्सॉन, फॅमिली इज ऑल्सो टेक्सॉन. त्या पर्टिक्युलर ग्रुपला आपण आतापर्यंत मी काय शब्द वापरत होते की तो एक ग्रुप आहे. जेव्हा खूप सारे स्पीशीज एकत्र येतात तेव्हा एक ग्रुप बनतो, त्याला जीनस म्हणतात, असं मी तुम्हाला सांगत होते. इथून पुढे आपण काय शब्द वापरणार आहोत? खूप सारे स्पीशीज एकत्र येतात त्याचा एक टेक्सॉन म्हणतो आणि त्या टेक्सॉनला आपण काय म्हणतोय? जीनस. खूप सारे जीनस एकत्र येतात त्याचा एक टेक्सॉन बनतो आणि त्याला आपण काय बोलतोय? फॅमिली. ओके, अंडरस्टूड. इट्स जस्ट अ टर्म. ग्रुपच्या ऐवजी आपण टेक्सॉन हा शब्द वापरायचा आहे. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन सिस्टम. सो इनिशियली आपल्याकडे होती 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. हे ऍक्च्युअली या चॅप्टरचा भाग नाहीये, पण तरी पण मी तुम्हाला एक बेसिक इंट्रो देतेच आहे, तर हे पण इन्क्लूड केलंय. हे ऍक्च्युअली नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता फक्त वरचेवर बघूयात. ठीक आहे. सो 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम कोणी दिली होती? लिनियसने. अजून एक लिनियसने काय दिलं होतं? बायनॉमियल नॉमेनक्लेचर. ठीक आहे. सो आता 2 किंगडम मधले 2 किंगडम कुठले आहेत? एक तर प्लांटे आणि अॅनिमालिया. ही सगळ्यात फर्स्ट क्लासिफिकेशन सिस्टम आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण बेसिकली जे ऑटोट्रॉप्स आहेत, म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात, दोज आर दोज ऑर्गॅनिझम्स बिलॉंग टू प्लांटे किंगडम. आणि जे हेटेरोट्रॉप्स आहेत, जे स्वतःचं फूड स्वतः नाही बनवत, दोज बिलॉंग टू अॅनिमॅलिया किंगडम. ठीक आहे. सो बेसिकली हेच होतं क्रायटेरिया, मेन क्रायटेरिया. अजून पण 2-3 होते, पण ऍज पर नाव आपण एवढंच लक्षात ठेवूया. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण अजून डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे. सो जे ऑटोट्रॉप्स आहेत ते सगळे प्लांटे, जे हेटेरोट्रॉप्स आहेत ते सगळे अॅनिमॅलियामध्ये येणारे. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये असं होतं की फंगाय कुठे येणार, मग अल्गी कुठे येणार, बॅक्टेरिया कुठे येणार, हे प्लांटेमध्ये पण नाही येते, अॅनिमॅलियामध्ये पण नाही येते. सो ह्या सगळ्या लोकांना क्लासिफाय करता येत नव्हतं ऍज पर धिस सिस्टम. त्याच्यामुळे मग नवीन सिस्टम आली. मग त्याच्यानंतर 3 किंगडम आली, मग अजून काय काय आलं आणि मग फायनली आली 5 किंगडम. आता आपण तेवढं डिटेलमध्ये नाही जात आहोत. आता आपण वरच्यावर बघतोय. सो इनिशियली काय केलं होतं, त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत आणि ते सगळे फायनली विटाकरने कव्हर केले 1969 मध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टमने. त्याच्यामध्ये त्याने असे 5 किंगडम दिले की याच्यामध्ये सगळे ऑर्गॅनिझम्स मोस्टली क्लासिफाय होत आहेत. फॉर एक्झाम्पल मोनेरा. याच्यामध्ये असे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स की जे प्रोकॅरियोटिक आहेत. सो आता प्रोकॅरियॉन म्हणजे काय सगळ्यांना माहिती असेल. प्रोकॅरियोटिक सेल्स काय असं सिंपल आहे, स्मॉल आहे. त्याच्यामध्ये मेम्ब्रान बाउंड न्यूक्लियस नसतं. ऑर्गॅनसला कुठलंही मेम्ब्रान बाउंडिंग नसतं. आपलं न्यूक्लिओलस ॲब्सेंट असतं, सेंट्रिओल ॲब्सेंट असतं, एक सिंगल क्रोमोझोम वगैरे आहे. सो हे सगळे काय प्रोकॅरियोट्स आहेत. सो असे ऑर्गॅनिझम्स की जे युनिसेल्युलर आहेत, जे प्रोकॅरियोटिक आहेत, ते येतात मोनेरामध्ये. बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया एक्सेट्रा. मग असे की जे युनिसेल्युलर आहेत पण युकॅरियोटिक आहेत, ते येतात प्रोटिस्टामध्ये. मग याच्यामध्ये प्रोटोझोआ आणि अल्गी आहे. असे की जे मल्टीसेल्युलर आहे पण हेटेरोट्रॉप्स आहेत, ते येतात कशामध्ये? फंजायमध्ये. असे की जे मल्टीसेल्युलर आहेत पण ऑटोट्रॉप्स आहेत, ते येतात प्लांटेमध्ये. मल्टीसेल्युलर आणि हेटेरोट्रॉप्स आहेत, हे दोन्ही सेम वाटतंय बट सेम नाहीये. याच्यामध्ये खूप फरक आहे. तो फरक आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघायचा आहे. इथे मी जसं लिहिलंय ते फक्त एक इंट्रो आहे, फक्त एका शब्दामध्ये एक ओळख आहे, एक तुम्हाला
माहिती असावा की अशी काहीतरी कॉन्सेप्ट आहे, यासाठी आहे. बट त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, काय होतं बीटा कर्वचं, हे पण आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. इफ यू डोंट वॉन्ट तुम्ही हे स्किप पण करू शकता, बट मी ऍड केलेलं आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा तर आपण काय बघतोय की त्यांचं सेल युकॅरियोटिक आहे की प्रोकॅरियोटिक आहे, इथूनच सुरुवात झाली आहे क्लासिफिकेशनला. दुसरं आहे की बॉडीचं कॉम्प्लेक्सिटी कसं आहे, म्हणजे युनिसेल्युलर असेल तर ते कुठे येणार, मल्टी असेल तर ते दुसऱ्या किंगडम मध्ये येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते ऑटोट्रॉप्स आहेत की हेटेरो आहेत, त्यानुसार पण किंगडम जे आहेत तर ते बदलत आहेत. ते रिप्रोडक्शन कसं करतात, सेक्शुअली की असेक्शुअली, त्यानुसार पण पुढे आपण बघणार आहोत की क्लासिफिकेशन केलं जात आहे. सो हे काही बेसिस आहेत. आपण क्लासिफिकेशन का करतोय, सिस्टमॅटिकली स्टडी करण्यासाठी. अननोन ऑर्गॅनिझम्स पण आपण आयडेंटिफाय करू शकतो. जर सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर आपण म्हणू शकतो की हा हे अॅनिमलियामध्ये आहेत, तर यांचे असे असे अजून बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील. इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स पण करतात, की फॉर एक्झाम्पल मोनेरा वाले जे आहेत तर ते आधी होते आणि त्याच्यानंतर इव्हॉल्युशन होत होत आपण अॅनिमेलियाच्या अॅनिमल्स पर्यंत पोहोचलो किंवा ऑर्गॅनिझम्स पर्यंत पोहोचलो. सो हे पण इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स आपल्याला कळतात, ते कसे इव्हॉल्व्ह होत गेले ते पण कळतं. नेक्स्ट आहे सायंटिस्टमध्ये याच्यामुळे कम्युनिकेशन झालं की त्यांचं काहीतरी वेगळी मेथड आहे, यांचं काहीतरी वेगळी मेथड आहे. याच्यापेक्षा याचे ड्रॉबॅक्स ला ओव्हरकम करणारी अजून काहीतरी नवीन मेथड येऊ शकते क्लासिफिकेशनची. सो याच्यामुळे आपल्याला बायोडायव्हर्सिटी कन्झर्व केली पाहिजे. काहीतरी पर्टिक्युलर अॅनिमल्स रेअर आहेत, हे एक्सटिंक्ट होऊ शकतात, ह्याची पण आयडिया मिळत गेली. ठीक आहे. हे जस्ट डिफरन्स आहे, इफ यू वॉन्ट तुम्ही बघू शकता. सो इन दिस वे आपण हा जो फुल चॅप्टर आहे आणि काही विथ एक्स्ट्रा पॉईंट्स आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या आहेत की ज्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि याच्यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला येतात की कॅरेक्टरिस्टिक्स लिहा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे आणि ते एक्सप्लेन करा असेल, किंवा जे आपण टॅक्सोनॉमिकल एड्स बघितले हर्बॅरियम वगैरे ते एक्सप्लेन करा असेल, तर याच्या पलीकडे असं ॲज या चॅप्टरमधून काही क्वेश्चन येत नाहीत. सो ऑलमोस्ट सगळा पार्ट जो आहे नॉमेनक्लेचरवरती क्वेश्चन येऊ शकतो की ते बरोबर लिहिलंय ॲज पर रूल, किंवा त्याचे रूल्स एक्सप्लेन करा वगैरे. ठीक आहे. सो बाकी ॲक्सेसच्या चॅप्टरमध्ये जास्त काही नाहीये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.